विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा, एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी, सूत्रांची माहिती. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण, मैत्रीमुळे भेटले असावे. दत्ता भरणेंचं वक्तव्य, तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले, सुळेंची माहिती. महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू हे नक्की, विजय वडेट्टीवारांचं सूचक भाष्य. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीत हजेरी. बैठकीत महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय, उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार, फडणवीसांची माहिती. कल्याण डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत धमकावल्याचाही प्रकार. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्डासह एससीचं बोगस कास्ट सर्टिफिकेट. अंबादास दानवेंचा आरोप, मंत्री क्षीरसागरांकडून चौकशीचं आश्वासन. कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू, आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची. विधानसभेत राम कदम आक्रमक, कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी, तर सरकारनं याबाबत दखल घेण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या सूचना. कबुतरांमुळे राम कदमांच्या आई गेल्याची गोष्ट खोटी, यात सत्यता असल्यास पुरावे दाखवा, निलेश चंद्र मुनींची मागणी. तर मेडिकल रिपोर्ट देईन, पण असा आजार कुणाच्या आईला होऊ नये, राम कदम यांचं भाष्य. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर, दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना. 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्याप समाधानकारक पाऊस नाही, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. रत्नागिरीतल्या खेडमधील दहिवलीच्या भूस्खलन प्रकरणामध्ये शेलार कुटुंबाच्या घरावरती डोंगर कोसळला. 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं, पण मुलगा आणि वडील अद्यापही ढिगाऱ्याखालीच. मदतकार्यादरम्यान एक जेसीबी मलब्यात अडकला. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.